VCN न्यूज प्रस्तुत अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या रणसंग्राम या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे। प्रेक्षक आज आपल्या VCN स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्री संतोष देवीदासजी बद्रे। संतोषजी तुमचं VCN न्यूजच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत। सर्वप्रथम मला तुमचा प्रश्न आहे की आपल्या राजकीय कारकिर्दीला कशी सुरुवात झाली? राजकीय कारकिर्दीला मला 10 वर्षापासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे। गेल्या 2 वर्षापासून मी या शहराचा शहराध्यक्ष आहे। कॉलेज इलेक्शन पासून माझी सुरुवात झाली। कॉलेज इलेक्शन मी लढवलेले आहे। सुरुवातीपासून म्हणजे सामाजिक कार्याची आवड आहे। तर आता तुम्ही प्रभाग क्रमांक 14 अर्थात जवाहर गेट बुधवारा या परिसरातनं ओबीसी गटात तुम्ही उमेदवारी मागितली आहे। बरोबर। तर तुमचे प्रचाराचे मुख्य मुद्दे काय आहेत सर? मग मुख्य मुद्दे म्हणजे जो गेटच्या अंदरचा परिसर आहे म्हणजे प्रभाग क्रमांक 14 हा ऐतिहासिक परिसर आहे। गेट हे ऐतिहासिक गेट आहे। बरोबर। माझं म्हणणं आहे तिथे की फक्त रस्ते साफसफाई आणि नळाचं बोर करणे ह्याच गोष्टी नसते। ऐतिहासिक गेट त्या गेटच्या बाकीच्याही गोष्टी आहे ज्याच्यावर आपण काम करू शकतो। बरोबर। तसं जर अमरावतीच्या महानगरपालिकेच्या इतिहासात बघितलं तर महत्त्वपूर्ण राजकारण हे आपल्या गेटच्या आतलं आहे। प्रेक्षको तुम्हाला जर माहिती असेल तर मग इथे तुम्हाला जवाहर गेट बुधवारा या परिसरात तुमच्या व्यतिरिक्त आणखी किती अर्ज आलेत मनसेकडे? मी चारचं पॅनल लढवून आलो। 4 उमेदवार झालेले आमचे। त्याच्या व्यतिरिक्त 2 अर्ज आले होते मनसेकडून। बरं। सध्यांतरी आता भारतीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय जो तुम्हाला माहिती असेल सर की 1 वार्ड 4 प्रभाग ही प्रणाली योग्य आहे की अयोग्य? मग अयोग्यच आहे। कशा प्रकारे सर? 4चा प्रभाग आहे। आता हे नवीन सरकार आलंय त्या नवीन सरकाराच्या जे फायद्याच्या दृष्टीने हा 4चा प्रभाग केलेला आहे। मग यात नेमक्या कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात असं तुमचं म्हणणं आहे? 4 प्रभागातील 4 नगरसेवक पुष्कळ अडचणी आहे। 4च्या प्रभागामध्ये वेगवेगळे नगरसेवक निवडून येणार आहे। वेगवेगळा भाग राहतो आणि जे जनतेचा प्रश्न एकच राहतो। तो या नगरसेवकापाशी जाईल, तो त्या तो म्हणेन माझा हा एरिया आहे। ह्या गोष्टी येणारच आहे 4चा प्रभाग असल्यामुळे। तसं तर मनसे म्हटल्यानंतर राज ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब म्हटल्यानंतर अतिशय आक्रमक असं व्यक्तिमत्व आणि सतत एकला चलवरेचा नारा देणार आहे। मग 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाची असं युती वगैरे करण्याचा विचार आहे की काय? युती करण्याचा असा विचार नाही आहे, पण आमच्याशी दुसऱ्या पक्षाने जर चर्चा केली तर आम्ही म्हणजे समोर त्यांनी हात मिळवणी केली तर मग होऊ शकतो। बिलकुल। तर मग आणखी या व्यतिरिक्त आणखी मग निवडणुकीची तयारी वगैरे कशी काय चालली? निवडणुकीची तयारी आतापर्यंत 150 ते पावणे 200 फॉर्म आलेले आहे आणि 27 उमेदवार आमचे पक्के झालेले आहे की आम्ही लढवणारच। 27 जागा तुम्ही लढवणार? याच्यानंतर आता 2-3 दिवसानंतर दुसरी यादी आम्ही जाहीर करू। मनसे शहर अध्यक्ष तुम्ही आता 2 वर्षापासून मागेल आहात। बिलकुल। मग लोकांच्या काय अशा प्रतिक्रिया वगैरे आहेत त्याच्यात काम करत असताना? मग आणखी काय काय काम करत असताना लोकांच्या समस्या सोडवण्याचं 2 वर्षापासून आम्ही कामं करूनच राहिलो। ह्या महानगरपालिकेमध्ये पुष्कळ समस्या आहे। आता मी सांगितलं तुम्हाला की फक्त रस्ते रोड आणि पाणी ह्याच गोष्टी नसते। ऐतिहासिक शहर आहे आपलं। ह्या शहराचं गेल्या कित्येक वर्षापासून नगरपालिका होती, मग महानगरपालिका झाली। आता सगळ्यांना माहिती आहे की काय चालू आहे, नुसतं भ्रष्टाचार चालू आहे। काहीतरी 12-13 नगरसेवकांनी ती महानगरपालिका दडपून घेतली आहे कित्येक वर्षापासून आणि त्यांचंच राज्य चालू आहे। ह्या गोष्टी चालू आहेत तिथे। साहेब चांगले रस्ते हायस्मार्ट लाईट नाल्या बांधणं म्हणजेच विकास नाही, तर मग विकासाची परिभाषा संतोष सरांच्या मनात काय आहे मला जाणून घ्यायचं आहे। बिलकुल। ऐतिहासिक शहर आहे आपलं। ह्या ऐतिहासिक शहरातल्या बाकीच्याही गोष्टी आहे की इथे परकोटाचा एरिया आहे। जास्तीत जास्त परकोटाचा एरिया, परकोट पडून राहिलं त्याच्यावर काहीच हे नाही चालू आहे। या अगोदर सुनील भाऊ देशमुखांनी काहीतरी फक्त मध्ये ते तिथे लाइटिंग ह्या गोष्टी केल्या होत्या।
आणि बाकीच्याही गोष्टी आहे. हो. इतर जर प्रश्न विचारायचे राहिले तर आता सध्याच आपले भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जो जाहीर केलेला आहे तो कितपत लोकांसाठी फायद्याचा आहे? आता फायद्याचं आहे, लोकांच्या प्रतिक्रिया पाहूनच राहिलं तुम्ही. फायद्याचा नाहीच आहे तो. अच्छा, मग या निवडणुकीवर याचा परिणाम होणार का? बिलकुल होईल. कशा पद्धतीनं? बिलकुल सामान्य लोकांना त्रासच होऊन राहिला ना. आता रोज रोज तो नियम बदलून राहिला. 50 दिवसात पाहिला आपण, कधी 2000 निघणार आहे, कधी 3500 निघेल, कधी 4500. आता त्यांच्या नवीन काहीतरी जे त्यांच्या मनात येईल तसं चालू आहे. नवीन नियम बदलणं चालू आहे. अच्छा सर, हल्ली असं एक म्हणजे फॅड आलेलं आहे की एक प्रतिष्ठित चेहरा समोर करतात आणि मग निवडणूक लढवतात. जर महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आली तर महापौर पदाचा उमेदवार कोण असणार? महापौर पदाचा तो आम्ही नंतर ठरवू. अच्छा, आम्ही राजसाहेबाचा चेहरा घेऊन निवडणूक लढवतात आणि बाकी सगळं ते महापौर पद वगैरे ते पार्लमेंटरी बोर्ड ठरवणार. बिलकुल. बरं साहेब, मी पुन्हा एकदा तुमच्या प्रभागाकडे येईल. जवाहर गेट बुधवारा परिसर अमरावती महानगरपालिकेच्या दृष्टीनं अत्यंत असा महत्वाचा मानला जाणारा. मग ह्या परिसरात आणखी कुठल्या प्रकारच्या समस्या आहेत इथे? इथे महत्वाची समस्या म्हणजे ॲम्ब्युलन्स नाही आहे. आमचं जर आम्ही तशी ॲम्ब्युलन्स आणणार आहे, निवडून येऊ की न येऊ, एक ॲम्ब्युलन्स आम्ही अंबागेट 14 प्रभागमध्ये आणणार आहे. हो. बाकी मग पुढे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत बरेच तुमच्या एरियामध्ये, त्याकरता तुम्ही काय करू इच्छिता त्यांच्यासाठी? तिथे बगीचा एकच आहे, असं बजरंग मंडळ म्हणून आहे, तिथे एक बगीचा आहे. बाकी ठिकाणी आम्ही हे करू, ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रंथालय करू. अच्छा, ते सुरू करण्याच्या योजना आहेत. सर, एक जरा वेगळा प्रश्न आहे सर मला तुम्हाला की तुम्ही कबड्डी स्पर्धेत राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचून आलेले आहात. हा, तर मग नॅशनल खेळ मी सुद्धा कबड्डीपटू आहे. काय सांगाल त्याबद्दल जरा? कबड्डी मी नॅशनल खेळलेलो आहे. हा, मग तुमच्या प्रभागामध्ये असं काही युवा वर्गासाठी असं काही सुरू करण्यामागे काही असं कबड्डी मानस? एक माझा क्लब आहे आझाद हिंद मंडळ, पण आता काही वर्षापासून तिथली कबड्डी संपल्यासारखीच आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू की नवीन युवक तयार होऊन एक अजून आमची एक चांगला संघ तयार झाला पाहिजे. त्यावेळेस एक चांगला संघ आमचा होता. तेच सर, म्हणजे आता दहीहंडी एक महत्त्वाचा म्हणजे एक विषय तुम्हाला बोलायचा आहे, मला विचारायचं आहे की तुम्ही दहीहंडी स्पर्धेचं मोठ्या म्हणजे खूप जोशात आयोजन वगैरे करतात, त्याबद्दल मला सांगा ना, कारण लोकांचे वाईट आणि चांगले सुद्धा अनुभव असतात. नाही, वाईट नाही, एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो आणि मराठी कार्यक्रम आहे तो. चांगल्या मोठ्या प्रमाणात चांगला कार्यक्रम घेतो आम्ही. चांगल्याच प्रतिक्रिया लोकांच्या येतात. हल्ली मग सुप्रीम कोर्टानं हल्लीच निर्णय दिला आहे सर की 9 थराच्या आत दहीहंडी रसावी, याबद्दल तुमचं काय? नाही, त्या निर्णयाला आम्ही विरोध होतो. माननीय राजसाहेबांचा त्या निर्णयाला विरोध होता. आणि यावेळेनं आम्ही जी दहीहंडी घेतली 12 स्तर 9 स्तर इतकेपर्यंत आमची ते 9 स्तरावरच्या वर दहीहंडी फोडण्यात. प्रेक्षक, तुम्ही पण बघितलं असाल की इकडे मुंबई पुणे साईडला जे दहीहंडी स्पर्धा झाल्या तिकडे 9 थराच्या वर सगळीकडे ते सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन केलं गेलेलं आहे. तर मग इकडे पण आम्ही पण उल्लंघन केलं. माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. अच्छा. बाकी आणखी जर तुम्ही प्रभागातनं निवडून आलात तर तिथे आणखी काय काय विकास कामं करायची इच्छा आहे तुमची? मी पहिल्यांदा ॲम्ब्युलन्स आणेल. तिथे एक सरकारी दवाखाना आहे भाजी बाजारामध्ये. त्या दवाखान्यात इतक्या वर्षापासून गेटच्या अंदर म्हणजे अंबा गेटचा परिसर म्हणजे एक स्टार्ट झाला आहे राजकारणाचा, की राजकारण तिथून चालू झालं आहे. आणि गेल्या कित्येक वर्षापासून तिथे एक खासदार होते, महापौर होते आणि कित्येक मोठे राजकारणी लोक आताही आहे तिथे. त्यांना ह्या गोष्टी लक्षात नाही आल्या की तिथे एक ॲम्ब्युलन्स हवी. जो सरकारी दवाखाना आहे तिथे, त्या सरकारी दवाखान्यात एक साईड TBचे पेशंट राहतात, तिथेच त्याच बाजूनं त्या लहान मुलांना लसीकरण करतात. ह्या गोष्टीवर काहीच लक्ष नाही. इतके मोठे राजकारणी असून
त्या तिकडे काही लक्षच नाही आहे. फक्त रोड, रस्ते आणि नाल्या सफाई, बरोबर. ह्याच गोष्टी नसतात. आम्ही त्याच्यावर ते कामं करू. आणि सोमेश्वराची ऐतिहासिक विहीर आहे, ते किती वर्षापासून ऐतिहासिक विहीर आहे. त्या विहिरीत इतक्या दिवसापासून गाळ पडलेला आहे, तो गाळ काढून नाही आले, तच्च्या तशीच आहे. अशा कित्येक गोष्टी आहेत तिथे की त्याच्यावर आम्ही काम करू. बरोबर. संतोषजी, तुम्हाला प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट बुधवारा या परिसरातनं ओबीसी प्रवर्गातनं तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर त्या संदर्भात तुम्ही आता जाता जाता मतदारांना काय आवाहन करणार आहेत? मतदारांना हेच आवाहन करणार आहे अमरावती शहरातील जनतेला की गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, BJP या सगळ्यांना तुम्ही एक संधी दिलेली आहे. एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पण देऊन पहा. आम्ही जनतेच्या समस्या यापेक्षा चांगल्या सोडू. एक संधी आम्हालाही दे. बरोबर. तर आज आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट बुधवारा परिसरातील ओबीसी प्रवर्गातले संतोष जी देवीदास बद्रे मनसे शहराध्यक्ष आहेत आणि त्यांनी 14 प्रभागातनं उमेदवारी मागितली आहे. तर त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहेत 98-234-72-200. या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू इच्छिता. संतोषजी, आज तुम्ही आमच्या VCN स्टुडिओमध्ये आले आणि रणसंग्राम या चर्चेत तुम्ही भाग घेतला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. तर प्रेक्षको, भेटवणार आहे आपली आणखी एका पुढल्या उमेदवारासोबत. तोपर्यंत फक्त आणि फक्त पाहत रहा VCN न्यूज प्रस्तुत अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017चा रणसंग्राम.